सावतामाळी भेळ अँड स्वीट्सचा नवीन शाखेचा नाशिकमध्ये शुभारंभ. कुंभमेळ्याआधी नाशिककर खवय्यांसाठी दर्जेदार आणि चटपटीत खाद्याची पर्वणी. नाशिकच्या खाद्य सांस्कृतिक सावतामाळी स्वीट्स आणि नमकीन नव्यानं दाखल. नाशिक रोड येथील दत्त मंदिर रोड सावतामाळी पॅलेस या वास्तूत सावतामाळी भेळ अँड स्वीटच्या 4थ्या शाखेचा शुभारंभ नुकताच करण्यात आलाय. या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे शिवाजी भोर, नगरसेवक रमेश धोंगडे, माजी नगरसेवक राईस शेख, जयंत गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्यनारायण महापूजा करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला फित कापून फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या जल्लोषात उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी नवीन दालनाची पाहणी करत येथील पदार्थांचं आणि सर्व संचालकांचं कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. आज त्यांनी या 4थ्या 5व्या शाखेचं उद्घाटन त्यांचं या ठिकाणी आज होतंय. संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्राची सगळीकडे त्यांची या ठिकाणी त्यांच्या स्वीट्सच्या माध्यमातून आणि सावतामाळी भेळ सेंटर या नावाने त्यांचं या ठिकाणी चांगल्या पद्धतीने नागरिकांना ते भेळ आणि त्यासोबत जे स्वीट्स आहे ते नव्यानं त्यांनी या ठिकाणी आज सुरू केलं. मी त्यांना आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीनं तसंच नाशिक रोडच्या सर्व नागरिकांच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. भव्य दिव्य असं नूतनीकरण आणि नवीन शोरूम या ठिकाणी तयार केलेला आहे आणि निश्चितच यांच्या 4 शाखा नाही तर आता अजून 100 शाखा संपूर्ण महाराष्ट्रभर हो अशी मी शुभेच्छा माझ्या धोंगडे परिवाराच्या वतीनं, नाशिक महापालिकेच्या सभापती या नात्याने, सर्व पक्षीय नगरसेवकांच्या वतीनं व शिवसेना पक्षाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचा व्यवसायाचा गमक या ठिकाणी प्रामाणिकपणा, सचोटी आणि क्वालिटी, त्यामुळं आजचा यांचा व्यवसाय आणि ही व्यवसायाची प्रगती आणि इथं असलेला प्रत्येक माल, प्रत्येक वस्तू, प्रत्येक जे स्वीट्स आहे ते अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे. म्हणून त्यांचा व्यवसाय जो ज्या वेगाने या ठिकाणी चालू आहे त्या व्यवसायाला आमच्या सगळ्या नाशिककरांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो. नवीन दुकान थाटामाटाने इथं सुरू केलेलं आहे आणि एक कॉम्पिटेटिव्ह राजस्थानी लोकांना कॉम्पिटिशन म्हणून त्यांनी मराठी माणसांनी एक चांगला व्यवसाय केलेला आहे. माझी अशी एक सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपले जे हितकरू जे मुलं आहे महाराष्ट्रीयन यांना सुद्धा आपण सर्वांनी त्यांना हातभार लावावा आणि त्यांच्या मालाची प्रशंसा करावी. जाधव परिवाराला माझी शुभेच्छा व्यक्त करतो. 1978 साली जाधव कुटुंबातील आजोबांनी फुलांचा व्यवसाय सुरू करून व्यवसायाची पायाभरणी केली. त्यानंतर नवनाथ रसवंती तसेच दुग्ध व्यवसाय व हॉटेल सावतामाळी हे बाळासाहेब, उत्तम, केशव, शिवाजीराव, नामदेवराव इत्यादी नाईक बंधूंनी सुरू केले. येथील झणझणीत मिसळ व नाश्ता नाशिककरांच्या चांगलाच पसंतीत उतरला. भेळभत्ता म्हटलं की नाशिककरांना आठवण येते ती सावतामाळी भेळभत्त्याची. सावतामाळी भेळ व भत्ता हे पूर्णपणे स्वतःचं उत्पादन नाशिक शहरातच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला परिचित आहे. यानंतर सावतामाळी स्वीट्सची जबाबदारी 3ऱ्या पिढीने म्हणजेच दीपक, सचिन, आदेश, संकेत, रोशन आणि आयुष्य नाईक बंधूंनी घेऊन सुरुवात केली. अतिशय दर्जेदार मिठाई नाशिककरांना उपलब्ध करून दिली. संपूर्णपणे शुद्ध तुपात व शुद्ध माव्यात बनवलेले पेढे, बर्फी, मलाई बर्फी, अक्रोड बर्फी, काजू कतली, गुलाबजामुन, बंगाली मिठाई इत्यादी सर्व प्रकारची मिठाई खवय्यांना आकर्षित करू लागली. परंपरा चवीची, परंपरा विश्वासाची हे ब्रीदवाक्य घेऊन पॅकिंग फूडमध्ये नमकीन, फरसाण, उपवासाचा चिवडा इत्यादी ग्राहकांच्या पसंतीस पडू लागले. या प्रसंगी आपल्या विविध उत्पादनांची माहिती सावतामाळी भेळ अँड स्वीटच्या संचालकांनी दिली. आज आम्ही आमच्या सावतामाळी भेळ अँड स्वीटचं हे 4थ्या शाखेचं आज आम्ही उद्घाटन सोहळा करत आहोत आणि हा व्यवसाय हा वडिलोपार्जित बिझनेस आहे. वडिलांनी आणि त्यांच्या वडिलांनी मिळून 1978 साली हा व्यवसाय चालू केला होता. सुरुवात त्यांनी फुला व्यवसायापासून सुरुवात केली होती तर आज या स्वीटच्या दुकानापर्यंत त्यांचे हा प्रवास आहे आणि हा आम्ही आता हा पुढे घेऊन चाललेला आहे. आमच्याकडे मलाई बर्फी, त्याच्यानंतर मोतीचूर लाडू हे आमचं फेमस आहे. भेळ, फरसाण हे सर्व गोष्टी भेटतात. तर भेळ सोबत आपण आता नाश्ता, त्याच्यानंतर चाट झालं,
उपवासाचे काही नवीन पदार्थ आपण आता लॉन्च करतोय. तर आता सध्या जे बाहेर मार्केटमध्ये चालू आहे, जे भेसळयुक्त भेटतंय, तर त्यालाच आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आपण आता आपल्या नवीन शोरूमचं उद्घाटन करतोय. आपल्याकडे कुठलाही बाहेरचा पदार्थ आपण वापरत नाही. सर्व रॉ मटेरियल घेऊन, दूध वगैरे घेऊन शुद्ध तुपामध्येच आपण या सर्व गोष्टी बनवतो. ट्रॅडिशनल जे स्वीट्स आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपलब्ध करून देतो. की जसा ग्राहकांनी मला याआधी आम्हाला जो प्रतिसाद दिलाय तो अजून भरभरून प्रतिसाद देतील अशी मला अपेक्षा आहे. या नवीन शाखेत गरमागरम समोसा, चाट व इतर खाद्यपदार्थांचा आस्वाद खवय्यांना अतिशय स्वच्छ व हायजेनिक वातावरणात घेता येणार आहे. या उद्घाटन प्रसंगी नाशिक शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच जाधव परिवाराचे हितचिंतक, नातेवाईक, मित्रमंडळी व खाद्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.